साहिल लुधियानवींचं एक सुंदर असं गीत आहे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए। मनाला दर्पणाची म्हणजे आरशाची उपमा दिलेली इतकी सुंदर कल्पना आहे। जनरली आपण आरसा कशा करता बघतो, चेहऱ्याला काही लागले का, आपण कसे दिसतोय, आपण घातलेला पेहराव कसा आहे, हे सगळं बघण्याकरता म्हणून आपण आरशामध्ये बघत असतो। पण ह्या मनालाच त्याने आरशाची उपमा देऊन टाकली, कारण मनामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी या आरशासारख्या आपल्याला जाणवत असतात, पण आपल्याला वेळ नाही आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायला। काय आहे या मनामध्ये? तर मनामध्ये विचारांची तरंग आहेत, भावनांची स्पंदनं आहेत आणि मनाची स्वतःची एक शक्ती आहे। हे सगळं त्या मनात आहे आणि म्हणून तुझं जे मन आहे ते दर्पणासारखं निर्मळ आहे, त्याचा वापर तुझ्या चांगल्याकरता कर। कारण काय, त्यांनी हेही सांगितलं आहे की इस उजले दर्पण पे प्राणी धूल न जमने पाए। का सांगितलं आहे असं की मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय। मनामध्ये जर आतमध्ये प्रकाश असेल, आतमध्ये शांतता असेल, तर बाहेर कितीही कोलाहल असेल तरी आपण शांतच राहतो। त्यामुळे आज जसं आहे तेच बाहेर असतं आणि म्हणून तू काय कर, तर तुझ्या मनावरती धूळ जमू देऊ नको। ही धूळ कशामुळे जमते? अनेक ट्रॉमाजमधनं आपण जातो, अनेक भयानक अनुभवातनं जातो, अनेक अपयश आपण सहन करतो, अनेक व्यक्तींकडून आपल्याला बरंच काही ऐकायला मिळतं, झेलायला मिळतं। ह्या सगळ्या स्मृती ह्या मनात साठलेल्या असतात। तर त्या स्मृती ज्या आहेत त्या मनावर साठू देऊ नकोस। म्हणजे काय होईल की जसं तू आतून पूर्ण बहरत जाशील तशी तुझं बाहेरसुद्धा तोच आनंद, तेच समाधान मिळवशील। मनामध्ये काय आहे की सुख आहे, दुःख आहे। त्यामुळे सगळ्यात शेवटचं कडवं हे जास्त महत्त्वाचं आहे की तन की दौलत जल की छाया, मन का धन अनमोल। तन के कारण मन की धुन को मत मिट्टी में मोल। मन की कदर भूलने वाला हीरा जन्म गवाए, तोरा मन दर्पण कहलाए। म्हणजे या शरीराच्या किंवा या शरीराला महत्त्वाचं मानून जर तू मनाकडे दुर्लक्ष करत असशील तर तसं करू नकोस। मनाकडे दुर्लक्ष करायचं नाही म्हणजे काय करायचं, तर थोडं ह्या सगळ्या कोलाहलातनं बाहेर बसून कुठेतरी शांत बसायचं। मनामध्ये येणाऱ्या अनेक भावना, डाचणाऱ्या भावना यांना बाहेर पडू द्यायचं, त्यांची जाणीव करून घ्यायची आणि मग हे नक्की कशामुळे होतं आहे ह्याचा विचारसुद्धा करायचा, मनाशी संवाद साधायचा, तर आणि तर तुमचा आनंद, तुमचं समाधान तुम्हाला मिळेल। ही जी दर्पणाची म्हणजे आरशाची उपमा या गाण्यामध्ये देऊन अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये मनाचं कितीतरी महत्त्व आपल्याला कळलेलं आहे। सहजपणे गुणगुणणारं हे गाणं आपल्याला जगण्याचा एवढा गर्भित अर्थ दाखवून देतं। फक्त ऐकून सोडण्यापेक्षा आपण स्वतःच्या मेंटल हेल्थ करता काय करू शकतो ह्याचा विचार नक्की करा। सतत अपयशाचं पॅटर्न आहे का? सतत दुःख होतं आहे का? सतत तीच वागणूक मिळते का? मग काय हा पॅटर्न का आपल्याला सहन करायला लागतो ह्याचाही विचार करा आणि त्याच्याकरता अंतर्मुख व्हा। तुमचं मन आरसा आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की दाखवेल, फक्त तुम्ही त्याच्यासमोर उभं राहायला हवं आणि तो जे काही दाखवेल ते प्रामाणिकपणे स्वीकारायला हवं। धन्यवाद।